आपण प्रोटीन म्हटलं की आपल्याला आठवतात त्या महागड्या प्रोटीन पावडर, पण खरंच फक्त महागड्या ह्या प्रोटीन पावडरमधूनच आपल्याला प्रोटीन मिळतं का? तर नाही. आपण जर आजूबाजूला बघितलं, आपल्या किचनमध्ये बघितलं, तर खूप सारे पदार्थ असे आहेत ज्याच्यामधून आपण आपल्या प्रोटीनची कमतरता जी आहे ती कंप्लीट करू शकतो. नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत तर नैसर्गिक पद्धतीनं जे घरगुती जे आपले पदार्थ आहेत त्याच्यामधून आपण कसं प्रोटीन इंटेक आपला कंप्लीट करू शकतो ते आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीनची आवश्यकता किती असते आपल्या बॉडीला. तर आपलं जेवढं बॉडी वेट आहे तेवढ्या ग्रॅममध्ये आपल्या बॉडीला प्रोटीनची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, तुमचं वजन 50 आहे, तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात तुमच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. जर प्रोटीनची कमतरता असेल तर त्याचे काय परिणाम होतात आपल्या बॉडीवर, तर केस गळणं, थकवा येणं, प्रतिकारक शक्ती कमी येणं ही त्याची लक्षणं आहेत. तर नक्कीच तुम्हाला ही लक्षणं जाणवत असाल तर तुमचा प्रोटीन इंटेक कमी आहे आणि प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी जे आता आपण बघणार आहोत ते पदार्थ नक्की खा. तर पहिला पदार्थ आहे डाळी आणि जी कडधान्य असतात ती. तर आपण रोजच्या जेवणामध्ये डाळी ॲड केल्या पाहिजेत. मूग डाळ, मसूर डाळ या प्रकारच्या डाळी आपल्या ज्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्या आपण जेवणामध्ये ॲड केल्या पाहिजे. आपण तसंही रोज आपल्या जेवणामध्ये ॲड करतो. आणि कडधान्याचं इंटेक केलं पाहिजे, पण ह्या डाळी आणि कडधान्य भिजवून आणि शिजवून खाल्लं पाहिजे, तर त्याचं प्रोटीन ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. त्यानंतर मोड आलेली कडधान्यामध्ये मूगाला मोड काढून खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं, तर त्याची आपण भेळ बनवू शकतो किंवा त्याची भाजी बनवू शकतो. तर तिसरा पदार्थ आहे शेंगदाणे आणि तीळ. तर मूठभर शेंगदाणे खाल्ल्यानंतर ते आपल्याला 7 ते 8 ग्रॅम त्याच्यातून प्रोटीन मिळतं. त्यामुळे रोज तुम्ही शेंगदाणे खात जावा. भाजून खाल्ले तरी चालेल किंवा भिजवून खाल्ले तरी चालेल. तर त्याच्यातून आपल्याला 7 ते 8 ग्रॅम प्रोटीन मिळतं. तर चौथा पदार्थ आहे अंडी. एका अंड्यामधून आपल्याला 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि त्याच्यातलं जो योक असतो, येल्लो कलरचा जो पिवळा भाग असतो, तर त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ई मिळत असतं आणि गुड फॅट असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं ते सुद्धा आपण खाल्लं पाहिजे. काही लोक ते कोलेस्ट्रॉल वाढेल वगैरे याच्यामुळं टाकून देतात, पण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात आणि ते आपल्या बॉडीसाठी चांगले असतात. त्यामुळं येल्लो पार्टसुद्धा खाल्ला पाहिजे आपण. पाचवा पदार्थ आहे दूध व दुग्धजन्य पदार्थ. फॉर एक्झाम्पल पनीर पण आपण घेऊ शकतो किंवा घरी बनवू शकतो पनीर आपण, आणि दूध घेऊ शकतो, दही घेऊ शकतो. तर याच्यामधून पण आपल्याला प्रोटीन मिळतं. हे रोजच्या जेवणामध्ये आपण दही, ताक वगैरे ॲड करू शकतो. आणि शेवटचा पदार्थ आहे नाचणी, ज्वारी, बाजरी किंवा राजगिरा. तर नाचणीचे आपण लाडू घेऊ शकतो, राजगिऱ्याचे लाडू घेऊ शकतो अधूनमधून खायला. तसेच आपल्या जेवणामध्ये आपण बाजरीची, नाचणीची, ज्वारीची भाकरी ॲड करू शकतो. तर याच्यामधून प्रोटीनही मिळतं प्लस फायबरही असते याच्यामध्ये. त्यामुळे पचनक्रियाही व्यवस्थित होते. जर कम्पॅरेटिव्हली चपातीशी कम्पेअर करायचं म्हटलं तर ज्वारी, बाजरी, नाचणी ह्या भाकऱ्या आपल्या शरीरासाठी प्रोटीन आणि फायबर दोन्ही गोष्टी आपल्या बॉडीसाठी देतात आणि त्यामुळं हेल्दी राहते आपली आणि प्रोटीन ॲब्सॉर्प्शन फायबरमुळं चांगलं होतं. तर ह्या भाकरीचं तुम्ही नक्कीच ॲड करा तुमच्या जेवणामध्ये. तर हे आपण एक 7-8 प्रोटीनचे सोर्सेस बघितले जे आपल्याला इझिली अवेलेबल होतात आणि खूप कमी किमतीत भेटतात. जर प्रोटीनची पावडर घ्यायला गेलात तर एवढी एक्सपेन्सिव्ह प्रोटीनची पावडर घेण्यापेक्षा तुम्ही घरचेच रिसोर्सेस यूज करा. नॅचरली होममेड फूड आहे ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कमी करा. सगळेच करतायत म्हणून मी प्रोटीन पावडर घेते ह्या मागं लागू नका. तर नैसर्गिक पद्धतीनं जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं नॅचरल खा, हेल्दी राहा आणि तुमच्या जेवणामध्ये ह्या मी जे ऑप्शन सांगितले त्यापैकी कोणत्या गोष्टी असतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्याचाही व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका, कारण उद्याचा व्हिडिओचा टॉपिक आहे
घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने आपली इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ कोणते आहेत आणि ते कसे बनवायचे हे आपण उद्या बघणार आहोत. तर नक्की कनेक्टेड राहा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. धन्यवाद.